अशी रसरशीत आणि झणझणीत वांग्याची भाजी बनवलीत ना, तर जेवण तुम्हाला जास्तच जाईल. एकच्या जागी 2 भाकऱ्या नक्की खाल इतकी अप्रतिम होते. कशी बनवायची ते सांगते. इथे मी छोटी-छोटी वांगी घेतलेली आहेत. भरली वांगी बनवायची आहेत त्यामुळे. ही वांगी खूपच छोटी आहेत कारण की गावाकडनं आणलेली आहेत. त्यामुळे ही विकत आणलेली नाही आहेत. त्या खूप छोटी आहेत. तर आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे. वांग्यांमध्ये पाणी घालून ठेवायचं. कांदा घ्यायचा. कांदा उभा-उभा असा चिरून घ्यायचा कारण की आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे कांदा उभा-उभा चिरून घ्यायचा. फार जास्त वापरायचा नाही कांदा कारण की काय आहे, जास्त वापरला तर त्याचं ते वाटण तयार होईल. आपल्याला प्रॉपर वाटण तयार करायचं नाही आहे. थोडीशी पेस्ट आपल्याला कांद्याची तयार करायची आहे. त्यामुळे फक्त एकच मीडियम साईजचा मी कांदा घेतला. नंतर लसणाच्या पाकळ्या साधारण 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला. म्हणजे इथे बारीक आहेत. कोळा लसूण असेल तर सालं काढायची फार गरज पडत नाही. मी इथे 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता मेन आपल्याला जे तयार करायचा आहे मसाला, त्यासाठी शेंगदाणे लागणार आहेत. तर एक वाटीभर शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे. म्हणजे कसं होतं, की शेंगदाण्यांचा कूट जो आहे तो प्रॉपर तयार झाला पाहिजे आहे आपला. म्हणजे व्यवस्थित असं भाजीला टेस्ट चांगली येईल. आणि मी ह्याची सालं काढणार नाही आहे. शेंगदाणे असेच मी भाजणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत. साधारण 2 मोठे चमचे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. ते छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. तिळाने काय होतं, भाजीला एकजीवपणा येतो आणि भाजीमध्ये पाणी वेगळं आणि भाजी वेगळी अशी होत नाही, मिळून येते भाजी. त्यामुळे तीळ आवर्जून घालायचे भाजीमध्ये. ते तडतडले की ते बाजूला करून ठेवायचे. नंतर जो आपण कांदा चिरलेला आहे, तो कांदासुद्धा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतून घेतला ना की भाजी खूप सुंदर लागते आणि त्याचं वाटणही छान असं म्हणजे सुंदर असं एक टेस्ट येते वाटणालासुद्धा. तर आता मी हा कांदाही तिळावरतीच घालून घेतलेला आहे. पहिल्यांदा काय करायचं, दाणे बारीक करून घ्यायचे कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. दाणे कोरडेच बारीक करून घ्यायचे. ते बारीक करून झाले की मग ह्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या आपण तीळ आणि कांदा जो आहे तो एकत्र बारीक करायचा आहे. तर ह्याला आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान पेस्ट तयार करून घ्यायची. दाणे वेगळे बारीक करायचे आणि हे वेगळं बारीक करायचं आहे. आता ह्याच्यामध्येच आपण सोलून ठेवलेला लसूणही घालायचा आणि थोडंसं पाणी घालून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची. आता हे झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला वांगी जी आहेत ती कट करून घ्यावी लागतील. त्या वांग्यांची देठं काढून ती चिरून घ्यायची आहेत वांगी. इथे वांगी मी खूप छोटी छोटी आहेत वांगी. अप्रतिम आहेत टेस्टला, खूप सुंदर लागतात ही छोटी वांगी. आणि ही गावाकडनं आणलेली आहेत ना, त्यामुळे अगदी म्हणजे घरची आहेत, मी विकत आणलेली नाही आहेत ही. त्यामुळे टेस्ट खूपच भारी होती याची. अशा पद्धतीने जर का तुम्ही भरताची वांगी बनवलीत ना, खूप सुंदर तयार होतात. हे एक एकदम छोटंसं वांगं आहे जे मला खूप आवडलं, ते मीच खाणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, चिरा पाडून झाल्या ना वांग्याला की मग दाण्यांचा कूट जो तयार केला आहे तो घ्यायचा एका प्लेटमध्ये. त्याच्यामध्ये एक मोठा चमचा लाल मिरची पावडर घालायची तिखट. नंतर एक मोठा चमचा इथे घरचा गरम मसाला घातला आहे मी इथे आणि 1.5 चमचा इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आता तिखट तुम्हाला किती कमी जास्त हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. मी थोडंसं अजून अर्धा चमचा जास्त घातलं आहे. थोडीशी झणझणीत भाजी हवी आहे म्हणून जरा मी जास्त घातलं आहे. तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मीठ घालायचं. मीठ इथेच घालून घ्यायचं म्हणजे कसं वांग्यांमध्ये आपण भरणार आहोत ना हे सारण, तर मग आतून पण छान मीठ लागतं. त्यामुळे मीठ पण ह्याच्यामध्येच घालून घ्यायचं. आता सगळ्या वांग्यांमध्ये हे भरून घ्यायचं. अगदी भरली वांगी आपण बनवतो अगदी त्याप्रमाणेच हे बनवते आहे मी. फक्त मी हे सारण जे आहे ह्याच्यामध्ये पाणी घालून ते ओलं केलेलं नाही आहे, कोरडंच सारण भरते आहे. एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. इथे तुम्हाला आठवण करून देते, तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील ना, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अशा छान छान रेसिपीज मी अपलोड करत असते. इथे सगळी आता आपली वांगी जी आहेत ती तयार झालेली आहेत. आता काय करायचं, कढईमध्ये तेल घ्यायचं. तेल जरा जास्तच घ्यायचं कारण की आपल्याला रश्शेदार आणि झणझणीत भाजी बनवायची आहे. तर थोडंसं तेलाचा तवंग त्या भाजीला हवाच, त्याच्याशिवाय त्याला चव येणार नाही. आता ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मोठा मी मोहरी घालून घेतलेली आहे. ती छान तडतडली ना की आपण जी पेस्ट तयार केलेली आहे ती पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे कारण की सगळं निघून जाईल मिक्सरच्या भांड्याला लागलेलं मसाला. आता हे छान 1-2 मिनटं हलवायचं. हलवलं ना की याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचं.
आणि 1 चमचाभर मी ह्याच्यामध्ये पुन्हा लाल तिखट घातलेलं आहे. हे लाल तिखटाने काय होतं, एक छान तरी येते आणि याच्यामध्ये लाल तिखट ज्यावेळेला आपण घालतो ना, त्यावेळेला लालसर असं छान तेलाचा तवंग आपल्या भाजीवरती येतो. आता छान ह्याला तेल सुटलं की मग सगळी वांगी जी आहेत ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. तुम्हाला फार जास्त तिखट नको असेल तर तुम्ही इथे बेडगी मिरचीचं पावडर पण घालू शकता. ते तिखट नसते, फक्त कलर त्याच्यावरती येतो. वांगी घालून झाली की ह्याच्यावरती आपला जो उरलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आणि 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं. परतून झालं ना की मग ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक वाफ येऊ द्यायची. पाणी घालण्याचं घाई करायची नाही, आधी एक वाफ काढून घ्यायची. या वाफेमध्येच साधारण अर्धी भाजी आपली शिजून जाते, वांगी शिजून जातात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हवं तसं पाणी घालायचं. फार जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर फार पातळ होईल ती भाजी. आपल्याला साधारण मी इथे एक 1.5 ग्लास पाणी घालणार आहे. एकदा हलवून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये साधारण मी इथे 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. म्हणजे कसं की ह्याला रस्साही होईल आणि फार जास्त पातळही होणार नाही. तर आता मी इथे 1.5 ग्लास पाणी घालून घेते आहे. पाणी घातल्यानंतरच लगेचच छान तेलाचा तवंग येतो. एकदा पुन्हा हलवून घ्यायचं आणि मग पुन्हा झाकण ठेवून साधारण 5 ते 7 मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती हे उकळू द्यायचं. ह्याचा वासच इतका मस्त सुटतो ना की कधी जेवायला बसतोय असं होतं. इतका घमघमाट अगदी घरामध्ये सुटतो. तर आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता ह्याला तेलाचं तवंगही खूप छान आलेलं आहे. भाजी खूप छान मिळून आलेली आहे तीळ घातलेली असल्यामुळे. तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने रेसिपी ट्राय करा. मी अशा साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.